आवेश बोला बोला ऐकतोय. हा हा उधर जाते ना, उधर सब मीडिया उधर साइड बोल दादा, साइड बोल दादा, मागे हो समोर कोणी उभं राहू नका ना दादा, थोडंसं साईडला उभं राहा समोर हो, समोर नको, त्या साईडला मागे या, मागे या. आपण घेऊया स्पोर्ट्स क्लब नको, मागे थोड़ा थोड़ा राइट से देख लीजिए. मैं पूरा राइट के टाइम सब चालू है. बोला ओके ओके, आगे जाना, यहाँ क्यों खड़ा, आगे जाना, वहीं पे आगे जाना, आगे जा, लेफ्ट से जा, लेफ्ट से राइट से जाओ. सार्वजनिक उद्यानच हवं, इतर कुठली डेव्हलपमेंट. अरे माझा माईक गेला का पुढे, असं बोलायचं. हो ऐकू येतंय का? ठीक आहे. सगळ्यांना जय महाराष्ट्र. 2 आठवड्यापूर्वी मला सगळे लोक चळवळवाले आणि ताई मला भेटायला आलेल्या, मनीषजी पण होते आणि सगळेच जेव्हा मला भेटत होते, सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला धारावीकरांना विरोध करायचा नाहीये. ते पण आपलेच आहेत, ते पण मुंबईकर आहेत, वर्षांवरच्या मुंबईत राहिले. धारावीच्या विकासाला देखील आपला विरोध आहे. बरोबर आहे. आपला विरोध एवढ्याच गोष्टीला आहे की इकडची चांगली जी जागा आहे, जंगल सारखं थोडी परिस्थिती, जंगल नाही पण चांगली झाडं आहेत, ती इथे कापता यावी नाही. इथे ट्रान्झिट कॅम्प बनवलं तर जशी सगळी जागा मुंबईची आपण पाहतोय अडाणीला दिली जाते, मग ती बँड्रा रेक्लेमेशनची असो, अशीच जागा मुलुंडमध्ये दिलेली आहे, मिठा घरांमध्ये दिलेली आहे. ती एकदा जागा दिल्यानंतर किती वर्षासाठी जागा जाणार हे आपल्याला माहिती नसतं. आणि हळूहळू हे सगळे जे खोके सरकारवाले आहेत, मग इकडचे स्थानिक गद्दार आमदार असतील आणि सगळे खोके सरकारवाले, हे खोटं बोलतात, रेटून नेतात, पण सगळे आपल्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आणि मालकांना, कारण काही त्यांचे मालक पण आहेत, बरोबर आहे, जे आता जागा घ्यायला चाललेले आहेत, त्या लोकांना त्यांच्या घशात आपली मुंबईची, आपल्या हक्काची जागा त्यांच्या घशात टाकायला निघालेलं आहे. आपण
हा लढा जो देत आहात, मध्यंतरी आपल्या सर्वांना मी भेटलो आणि आपल्याला सांगितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या सोबतच राहणार आहे, कारण आपल्या भूमिका हीच राहिलेली आहे की आपण स्थानिक जनतेच्या सोबत राहणार. पण हे करत असताना आपली सर्वांची एकजूट पाहिजे. मला आपण सगळे एक मताने सगळे एक मताने एकत्र राहिलं पाहिजे. तयार आहात का? कारण बघा ह्याच्यात लोकांना थोडं आतमध्ये थोडं आतमध्ये आपल्या सर्व लोकांना हे फोडण्याचा प्रयत्न करतील. आपल्या सर्व लोकांना हे विकत घेण्याचा प्रयत्न करतील. आपल्या सर्व लोकांना हे वितरवण्याचा प्रयत्न करतील, धमकी देण्याचा प्रयत्न करतील. आपण विकले जाणार आहात का? आपण विखुरले जाणार आहात का? आपण धमकीला घाबरणार आहात का? आपण घाबरू शकत नाही, कारण बघा देशात देखील परिवर्तन होत चाललेलं आहे. तसं पाहिलं गेलं की इथे महाशक्ती ही जमीन गिळायला चाललेली आहे. जे भाजपचे मालक आहेत ती जमीन गिळायला चाललेले आहेत. सगळ्यांनाच सांगत होते ते की देशात 400 पार भाजपचं सरकार आहे, पण ते झालं नाही. आपण सर्व लोकांनी ताईसारख्या लोकांना, लढवलेल्या लोकांना दिल्लीत पाठवलेलं आहे. आणि ताई मी ह्यांना हेच सांगत होतो, कारण आपला मतदारसंघ धारावी होता आधीचा. कोणाला धारावीकरांचा विरोध नाहीये, ना मुलुंडमध्ये ना इथे. कोणाला धारावीचा विकास त्याला विरोध नाहीये, त्यांना चांगली हक्काची घरं मिळालीच पाहिजे. पण तिथे देखील हाच लढा सुरू आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर प्रायव्हेट विकासक ज्यांना सगळं काही तुम्ही मुंबई हाती दिलेली आहे, मुंबईच्या जमिनी दिलेल्या आहेत. आमचं म्हणणं हे होतं जसं बीडीडी वरळीमध्ये असेल, बीडीडी नामजोशीमध्ये असेल, बीडीडी नायगावमध्ये असेल, सरकारने त्यांचा पुनर्विकास का नाही करावा? जर आपलं सरकार असतं कदाचित ह्या विकासकाला मिळालं असतं, किंवा आपण सरकार म्हणून केलं असतं. आपण कोणाच्या आपल्या स्वतःच्या मनात कोणाबद्दल काही रोष न ठेवता आपण काम करत असतो, कुठेही बायस नसतो. जे योग्य ते आपण केलं असतं. पण दुसरी भूमिका म्हणजे धारावीत देखील मला वाटतं साधारणपणे 1 लाख लोकांना अदानी समूह असेल, भाजप असेल, त्यांना अपात्र ठरवायचं आहे. ते आपण करू द्यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली मागणी आहे की ट्रान्झिट पण तिथेच व्हाव्यात आणि रिडेव्हलपमेंट पण तिथेच इन्स्टिट्यूट व्हावी. कारण पहिला अधिकार धारावीमध्ये धारावीकरांचाच आहे आणि पहिला अधिकार मुंबईवर आपल्या सर्व मुंबईकरांचा आहे. आता जे काही त्यांनी GR काढलेलं आहे, कदाचित स्थानिक ते गद्दार आहेत, ते थोडं नाटक करतील की आम्ही याच्या विरोधात आहोत, होळी करतील, पाडतील, हाऊसमध्ये पण विषय घेतील. पण तुम्हाला सगळ्यांना हे ओळखायला पाहिजे की त्यांचे पण मालक तेच आहेत जे भाजपचे मालक आहेत. आणि म्हणून कुठेही न फसता, कुठेही न विखुरले जाता आपल्याला सगळ्यांना आपली ताकद एकजूट होऊन दाखवायलाच लागेल. पुण्यात देखील असा एक विषय आला होता. तुम्हाला ह्याचं उदाहरण मुद्दामून पुण्याचं देतो, कारण तिथे पौडफाटा नावाची एक जागा आहे. तिथे देखील असाच एक विषय आला होता, जो होता तिकडच्या वेताळ टेकडीचा. हिरवगार टेकडी होती. स्थानिक तिकडचे पुणेकर दररोज तिथे सकाळी आणि संध्याकाळी चालायला जातात. आणि तिथे त्या सगळ्या स्थानिक जनतेने सांगितलं की आम्ही एक ह्युमन चेन बनवू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आंदोलन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं जे कुठचे राजकीय पक्ष या वेताळ टेकडीला सपाट करायला निघालेत, आम्ही त्यांना सपाट करू, त्यांना मतदान करणार नाही. ही राजकीय धमकी दिल्यानंतर बरोबर भाजप लाईनवर आली. नंतर आम्हाला सापडलं की भाजपचीच कन्सल्टंट ते सगळं पुढे आणत होते. पण त्यांनी भाजपने देखील त्याला स्टे द्यावा लागला. येणारं सरकार आपलं आहे, येणारं सरकार तुमचं आमचं आहे, आपल्या हक्काचं सरकार आहे, मवियाचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि तुम्हाला मी शब्द देत आहे की मुंबईवर अन्याय होईल, महाराष्ट्रावर अन्याय होईल, महाराष्ट्र लुटला जाईल, असं भाजप सरकार एक सुद्धा आपण काम. तसं पाहिलं गेलं की इथे महाशक्ती ही जमीन गिळायला चाललेली आहे. जे भाजपचे मालक आहेत ती जमीन गिळायला चाललेले आहेत. सगळ्यांनाच सांगत होते ते की देशात 400 पार भाजपचं सरकार आहे, पण ते झालं नाही. आपण सर्व लोकांनी ताईसारख्या लोकांना, लढवलेल्या लोकांना दिल्लीत पाठवलेलं आहे. आणि ताई मी ह्यांना हेच सांगत होतो, कारण आपला मतदारसंघ धारावी होता आधीचा. कोणाला धारावीकरांचा विरोध नाहीये, ना मुलुंडमध्ये ना इथे. कोणाला धारावीचा विकास त्याला विरोध नाहीये, त्यांना चांगली हक्काची घरं मिळालीच पाहिजे. पण तिथे देखील हाच लढा सुरू आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर प्रायव्हेट विकासक ज्यांना सगळं काही तुम्ही मुंबई हाती दिलेली आहे, मुंबईच्या जमिनी दिलेल्या आहेत. आमचं म्हणणं हे होतं जसं बीडीडी वरळीमध्ये असेल, बीडीडी नामजोशीमध्ये असेल, बीडीडी नायगावमध्ये असेल, सरकारने त्यांचा पुनर्विकास का नाही करावा? जर आपलं सरकार असतं कदाचित ह्या विकासकाला मिळालं असतं, किंवा आपण सरकार म्हणून केलं असतं. आपण कोणाच्या आपल्या स्वतःच्या मनात कोणाबद्दल काही रोष न ठेवता आपण काम करत असतो, कुठेही बायस नसतो. जे योग्य ते आपण केलं असतं. पण दुसरी भूमिका म्हणजे धारावीत देखील मला वाटतं साधारणपणे 1 लाख लोकांना अदानी समूह असेल, भाजप असेल, त्यांना अपात्र ठरवायचं आहे.
ते आपण करू द्यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली मागणी आहे की ट्रान्झिट पण तिथेच व्हाव्यात आणि रिडेव्हलपमेंट पण तिथेच इन्स्टिट्यूट व्हावी. कारण पहिला अधिकार धारावीमध्ये धारावीकरांचाच आहे आणि पहिला अधिकार मुंबईवर आपल्या सर्व मुंबईकरांचा आहे. आता जे काही त्यांनी GR काढलेलं आहे, कदाचित स्थानिक ते गद्दार आहेत ते थोडं नाटक करतील की आम्ही याच्या विरोधात आहोत, होळी करतील, पाडतील, हाऊसमध्ये पण विषय घेतील. पण तुम्हाला सगळ्यांना हे ओळखायला पाहिजे की त्यांचे पण मालक तेच आहेत जे भाजपचे मालक आहेत. आणि म्हणून कुठेही न फसता, कुठेही न विखुरले जाता आपल्याला सगळ्यांना आपली ताकद एकजूट होऊन दाखवायलाच लागेल. पुण्यात देखील असा एक विषय आला होता. तुम्हाला ह्याचं उदाहरण मुद्दामून पुण्याचं देतो कारण तिथे पौड फाटा नावाची एक जागा आहे. तिथे देखील असाच एक विषय आला होता जो होता तिकडच्या वेताळ टेकडीचा. हिरवगार टेकडी होती. स्थानिक तिकडचे पुणेकर दररोज तिथे सकाळी संध्याकाळी चालायला जातात आणि तिथे त्या सगळ्या स्थानिक जनतेने सांगितलं की आम्ही एक ह्युमन चेन बनवू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आंदोलन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं जे कुठचे राजकीय पक्ष या वेताळ टेकडीला सपाट करायला निघालेत आम्ही त्यांना सपाट करू, त्यांना मतदान करणार नाही. ही राजकीय धमकी दिल्यानंतर बरोबर भाजप लाईनवर आली. नंतर आम्हाला सापडलं की भाजपचीच कन्सल्टंट ते सगळं पुढे आणत होते. पण त्यांनी भाजपने देखील त्याला स्टे द्यावा लागला. येणारं सरकार आपलं आहे, येणारं सरकार तुमचं आमचं आहे, आपल्या हक्काचं सरकार आहे, मवियाचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि तुम्हाला मी शब्द देत आहे की मुंबईवर अन्याय होईल, महाराष्ट्रावर अन्याय होईल, महाराष्ट्र लुटला जाईल असं भाजप सरकार एक सुद्धा आपण काम करणार नाही. स्थानिक जनतेचं ऐकलं जाईल. आणि म्हणून हा जो लढा आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, तुमची ताकद दिसली पाहिजे, तुमची एकजूट दिसली पाहिजे. कारण हाच आवाज दिल्लीला हलवू शकतो आणि जे भाजप आहेत त्यांच्या सगळ्या फायनान्सरना हलवू शकतो. बघा आपण पुन्हा एकदा सांगतो, अदानीच्या पण विरोधात नाही, पण कुठच्याही एका माणसाने, कुठच्याही एका व्यक्तीने मुंबई गिळता कामा नाही आणि माझ्या मुंबईकरांवर अन्याय करता कामा नाही. जर त्यांना काही चांगलं मिळत असेल तर आपण त्याच्या आड येणार नाही. जर ते धारावीचा विकास करत असतील, जर चांगलं करत असतील तर ताई आणि मी कोणी आम्ही त्यांच्या विरोधात जाणार नाही. पण आम्ही हेच सांगतोय की स्वतःच्या ग्रुपसाठी नाही तर आमच्या मुंबईसाठी काम करा. आमच्या मुंबईकरांचा आवाज आहे. ह्याच्यासाठी आपण तयार आहात का? एकत्र राहणार का? हा लढा देणार का? आपण सगळे एकत्र आहोत का? आणि असलो तर सगळे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणार की नाही राहणार? राहणार ना? ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे चेक 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 चेक. आता बाईट होईल. हॅलो, वेगळे वेगळे झाडं आहेत आणि 21 एकरमध्ये जमीन आहे. जवळपास ही जी आहे मदर डेअरी 20 वर्षापासून बंद आहे. आणि मी थोडं मागे बघितलं की आमदार महोदय जाऊन त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील समोर बसून एक फोटो आलेला मी बघितला. तर मला असं वाटतंय की राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी GR काढला. GR ला त्वरित स्थगिती द्यायला पाहिजे होती, तो GR रद्द करायला पाहिजे होता, पण ते झालेलं नाहीये. हा बिलकुल झालेला नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आमदारांना जर वाटत असेल की मदर डेअरी मध्ये या ठिकाणी पब्लिक गार्डन व्हायला पाहिजे तर त्यांनी इथं यायला पाहिजे, इथं येऊन सपोर्ट दिला पाहिजे आमच्या सगळ्या मुवमेंटला. ताईंच्या फंडातून करायचं. हा बिलकुल गार्डन करायचं. बिलकुल आदित्य भाऊने सांगितल्याप्रमाणे मी पण सांगते की आम्ही विकासाच्या विरोधी नाही, पण विकासाच्या नावावर एका मोठ्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्राईम स्पॉटच्या जागा स्वस्त दरात द्यायच्या आणि एक मोठा घोटाळा निर्माण करायचा, त्याच्या आम्ही विरोधात आहोत. मुंबईकरांच्या जागा, सरकारच्या जागा, मुंबईकरांच्या हक्काच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या या लोकांच्या गळ्यात टाकण्याचं काम चालू आहे. त्यांनी सांगितलं की धारावीच्या 1 लाख लोकांना, 1 लाख फॅमिलींना बाहेर, 1 ते 1.5 लाख फॅमिलींना बाहेर काढण्याचा प्रयोग चाललेला आहे. आम्ही याला विरोध करत आहोत की आम्ही तर म्हणतोय की आम्हाला धारावीतच कर द्या. मग ह्या सगळ्या जागा कशासाठी चालल्या आणि या जागा घेण्यामागचा उद्देश काय? आणि घेत असताना रेल्वेच्या 25% सांगायचं, टेंडरमध्ये 10% टाकायचं आणि अशा मोठ्या जागा घ्यायच्या. आज या ठिकाणी मुंबईकरांना सगळ्यात मोठी जी समस्या कुठली आहे तर ओपन स्पेसची समस्या आहे. श्वास घ्यायला, खेळायला मुलांना जागा नाहीये आणि अशा वेळेला इतकी निसर्गाची जागा, खरं तर आरेची, तुम्ही एक वेताळ टेकडीचा उल्लेख केला, पण आरेची लढाई अजून चालू आहे. म्हणजे आपण सातत्याने झाडं कापत चाललोय. मुंबईमध्ये सिमेंटच्या आणि त्या म्हणतो आपण जंगल निर्माण करत चाललोय. नॅचरल जे आपल्या सगळे रिसोर्स होते ते आपण संपवत चाललेलो आहे. आणि म्हणून ही लढाई आम्ही सुरू केली. मधल्या काळात आम्ही आदित्य भाऊ आम्ही सिग्नेचर मुवमेंट सुद्धा सुरू केली आणि सातत्याने ही लढाई लढण्याचं आम्ही काम करणार आहोत. कारण मदर डेअरी असेल,
नागरिकांचे त्या नागरिकांना मिळालं पाहिजे आमची अशी भूमिका. आणि त्यामुळे लोकांची जी मागणी असते आता बरोबर साहेबांनी सांगितलं की 3 महिन्यामध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती की काय होणार आहे. काल पाऊस पडला घोषणांचा, बरोबर ना? काल घोषणांचा एक पाऊस पडला. आम्ही विधिमंडळात बघत होतो. आदित्य भाऊ त्याच्याबद्दल पण बोललं गेलं पाहिजे. बिलकुल ज्याचं बजेट जेवढं नाही त्याच्यापेक्षा मोठ्या घोषणा करण्याचं काम केलं. पण जनतेला बरोबर माहिती पडलेलं आहे की 15 लाख पण कुठे गेले, काळा धन पण कुठे गेला, काय काय झालं, 2 करोड नोकऱ्या कुठे गेल्या, महिलांच्या बाबतीमध्ये काय झालंय सांगायचं तर खोटं बोलायचं, भेटून बोलायचं ही भाजपाची आणि आता माझ्या एकनाथ शिंदेची पण सवय झालेली. काय सांगत का असं तर होऊन जातो ना. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की ही जी योजना सांगतात ना ते 1500 रुपये लाडली बहीण काय लाडकी बहीण ती योजना आम्ही सांगितली न्याय हक्कामध्ये आणि प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये. त्यामुळे बरोबर आदित्य भाऊ सांगतात सरकार आलं की आदित्य भाऊ आम्ही जरी राज्यामध्ये पण तुम्ही बसणार आहात. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या 3 महिन्यानंतर आता घोषणांच्या पाऊस केलेल्या लोकांना आम्ही दाखवू की खरं लोकांचा विकास काय असतो आणि मुंबईचा विकास काय असतो आणि महाराष्ट्राचा विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ. आणि मुंबईच्या जमिनी त्या मुंबईच्या लोकांसाठी आहेत. त्या मुंबईच्या लोकांचं जे म्हणणं आहे, पुण्याच्या लोकांचं म्हणणं आहे की पब्लिक गार्डन झालं पाहिजे, ते पब्लिक गार्डन झालं पाहिजे. मुलुंडच्या लोकांचं काय म्हणणं असेल ते त्यांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. आणि धारावीच्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला धारावीत घर मिळालं पाहिजे, त्याच सेक्टरमध्ये घर मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा देऊ. ते या ठिकाणी आश्वासन देते. जसे सरकार म्हटलं तर आदित्य भाऊ तुमची जबाबदारी पहिली खासदार म्हणून माझी तर आहे, पण येणाऱ्या काळात आमच्या दोघांचं आहे. आमच्या दोघांची जबाबदारी आहे. आम्ही दोघं शब्द देतो पण पूर्ण करायला एकत्र घेऊन टाकण्याचं काम करा एवढं सांगतो. बस पांडे जी बाइट लो. पांडे जी मागे मागे थोडं मागे मागे त्यांना मागे होते बघ. कार्ड जरा अंतर ठेवा. हे होऊ दे मग कार्ड द्या. नाही होऊ दे बोलणं होऊ दे. आता पोस्टर टाकू नका म्हणजे ते आपण पाठवू नंतर. तुम्ही मागे तुम्ही थोडं मागे. महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की धारावीचा पुनर्विकास होत आहे. पुनर्विकासाला कोणाचाही विरोध नाहीये. उलटा आम्ही देखील त्याला वेग दिला होता जे काम आधीच्या सरकारने रखडवलं होतं. आपल्याला आठवत असेल वर्षाताई तिथूनच आमदार आणि मंत्री, मी देखील मंत्री, पालकमंत्री आम्ही सगळे एकत्र काम करत होतो आणि महाविकास आघाडीचं सरकार ह्याच्यावरच विचार करत होतं की धारावीचा विकास हा त्या धारावीकरांसाठीच कसा होईल. कारण धारावीचा विकास होत असताना काही इतरांचा विकास झाला तर ठीक आहे, पण आता भाजपच्या सरकारमध्ये काही ठराविक लोकांचाच विकास होतो आणि धारावीकरांना खरोखर पुनर्विकास होणार आहे का हा विचार करणं गरजेचं आहे. साधारणपणे 1 ते 1.5 लाख फॅमिलीज तिथून कदाचित अपात्र होण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मुंबईत सवलती दिलेल्या आहेत एका प्रायव्हेट विकासकाला, बघा कोणीही विकास करत असेल आम्हाला त्यांचा विरोध करायचा नाहीये, पण ज्या अर्थी भाजपचं सरकार असेल, मिंदे सरकार असेल, मुंबई आणि महाराष्ट्र लुटायला निघालेलं आहे. आपल्याला आठवत असेल जो GR निघाला, BMC त्यांना विचारायचं नाही, MMRD त्यांना विचारायचं नाही, 40% TDR हे सगळ्या तर गोष्टी झाल्याच. पण मुलुंडमध्ये असेल, इथे कुर्ल्यामध्ये असेल, स्थानिकांचा विरोध असताना देखील त्यांच्या डोक्यावर हा GR लादायचा आणि मग तिथे लोक येऊन आणून बसवायची. बघा धारावीकरांना कोणी विरोध करत नाहीये. ना मुलुंडमध्ये ही भावना आहे की आम्हाला धारावीकर नकोय, ना कुर्ल्यामध्ये. पण ज्या जागा त्यांनी निवडलेल्या आहेत तिथे आपण पाहता एवढी चांगली हिरवळ आहे, ओपन स्पेस आहे आणि ही मुंबईकरांची जागा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट विकासकाला देता तेव्हा किती वर्षासाठी देणार, त्याच्यात काय नक्की आम्हाला शाश्वत आहे की आश्वासन आहे की तुम्ही एवढ्या वर्षात परत त्यांना शिफ्ट करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आम्ही वरळी BDDत करत आहोत, स्थानिकांना तिकडच्या तिकडे डोळ्यासमोर विकास तर बघू दे. धारावीत देखील अनेक ओपन स्पेसेस आहेत जिथे नवीन इमारती बनू शकतात आणि डायरेक्टली लोक त्या स्लम सोसायटीमधून हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊ शकतात. तर मूळ विरोध ह्याच गोष्टीला आहे. मुंबई लुटण्याला विरोध आहे आमचा आणि मुंबईचे जे लुटारू आहेत त्यांना आम्ही विरोध करणार. त्याची एकीकडे तुम्ही म्हणजे विरोधक जे आहेत ते तर विरोध करतायत, काही वेळा दिवसांपूर्वी या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या आमदारांनी विरोध केला, तिकडे किरीट सोमय्या मुलुंड. बघा पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधारी आमदारांचं जर बोलायचं झालं तर तुम्हाला उदाहरण देतो मिहीर कोटेचाजींचं. त्यांनी निवडणूक असताना एकदम सांगितलं होतं आम्ही हा GR रद्द करू वगैरे. एवढं सगळं जर होतं तर केंद्रात सरकार कोणाचं आहे, विकासक कोणाचे आहेत, राज्यात सरकार कोणाचं आहे, महानगरपालिका कोणाच्या हातात आहे. आणि हे सगळं होऊ नये
आता सरकार तर केंद्रात बनलं, आचारसंहिता निघाली, तिकडचं जी आर रद्द झालंय, नाही झालंय. म्हणून हे सत्ताधारी जे लोक आहेत, जे घटनाबाह्य सरकारमध्ये बसलेले आहेत, जे मुंबईचे लुटणारे आहेत, हे मुंबई द्वेष्टे आहेत, हे खोटं बोलणारे लोक आहेत. आणि आज आपण पाहतोय स्थानिक जनतेने जेव्हा मुलुंडमध्ये विरोध केला तिथे काम ठप्प झालेलं आहे. तसंच इथे पण होणार आहे, कारण इकडची जनता आहे आणि हे सांगतंय भाजप बघाव, कारण भाजप ही महाराष्ट्र द्वेष्टी आहे हे आपल्याला कळायला लागलेलं आहे. प्रशासन ऐकत नाही सत्ताधाऱ्यांचं असं दिसतंय. मला वाटतं प्रशासन वगैरे नाही, ह्याच्यात जे मालक आहेत भाजपचे, आणि मूळ गोष्ट म्हणजे भाजप जी मुंबई लुटणारी आहे, महाराष्ट्र लुटणारी, त्यांचंच मन महाराष्ट्राच्या विरोधी आहे. आदित्यजी, काल अधिसनात लाडकी बहिणीचे एक नवीन योजना आणलेल्या आहेत. नाही, त्यांना आणि लागेल. त्याच्यावर काय 5 एकरच्या अटी शर्ती आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं हे सगळं आता चिरफाड ह्या गाजर बजेटची जनताच करत आहे. कारण एवढे वर्ष, 2 वर्ष सत्तेत असताना ना कधी बहिणी आठवल्या, ना कधी शेतकरी आठवले. हेच भाजप आहे जे केंद्रात जे शेतकरी मोर्चा घेऊन चाललेले, दिल्लीत मोर्चा घेऊन चाललेले, त्यांना अतिरेकी बोलले, त्यांना त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे. महाराष्ट्रात देखील त्यांना अर्बन नक्षल पासून माओवादी, भाजपचं सरकार जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बोलले होते, तेव्हा मी स्वागत करायला गेलेलो त्यांचं. आज आपण पाहतोय जे आमच्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या वचननाम्यात होतं, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 100% ते पूर्ण करू, पण कुठे ना कुठेतरी कॉपी खराब प्रकारे करायची. म्हणजे हे जे 1,500 रुपये लाडकी बहीण, आम्ही सांगत होतो 8,500 रुपये द्या. आज तुम्ही मला सांगा, एक तर 100 अटी शर्ती लावलेल्या आहेत, मग ते मिळालं तर मिळालं, 1,500 रुपयामध्ये काय कोणाचं भागणार? आता महागाई जी ह्या सरकारनी, भाजप सरकारनी वाढवून ठेवलेली आहे, ती महागाई 1,500 रुपयात कोणाला काही परवडणार आहे का? तुम्ही मला सांगा. आणि मग नुसतं इलेक्शन हरणार आहेत, एवढा खराब पराभव होणार आहे, म्हणून काहीतरी करायचं म्हणून हे करतात. रवींद्र वायकरांचे मेवणे पुंडीकर त्यांची 2 आयडेंटिटी म्हणजे 2 पोलिंग कार्ड्स त्या ठिकाणी सापडलेले आहेत असा एक उमेदवार आहे, त्यांनी दावा केलेला आहे की त्याच्यावर 2 पोलिंग ते लवकरच बाद होतील, तेव्हा सगळं काही लोकांसमोर येईल. कारण ज्या अर्थी ते पळाले, ती भूमिका त्यांची आहेच, जेव्हा केस सुरू होईल ते पळतील. सांगण्यात आलंय. आपण पाहिलं तर सर्वात जास्त महिलांना भेटत, पुरुषांसाठी या युवक नाही, ग्रामीण भागात आपण पाहिलं तर मतं एकदमच कमी मिळाले. शहरांमध्ये पण, शहरांमध्ये काय मिळालं? मुंबईला काय मिळालं, पुण्याला काय मिळालं, ठाण्याला काय मिळालं? मुख्य गोष्ट ही आहे की महाराष्ट्राला काय मिळालंय. गाजर सगळीकडे, गाजर वाटपचा जोरात कार्यक्रम सुरू आहे. दुसरी गोष्ट आपण जरा लक्षात घ्या, केंद्र सरकारचं किंवा पार्लमेंटचं एक ऍक्ट आहे FRMB. आता ह्या ह्याच्यात साधारणपणे हा ऍक्ट त्यांनी ब्रीच केले का? साधारणपणे तुमचं जे कर्ज आहे ते 3% तुमच्या GDPच्या पुढे जाऊ नाही शकत. कालचं जर तुम्ही बजेट घेतलं आणि आत्ताचं जे कर्ज आपल्या डोक्यावर आहे ते घेतलं, तर हे आपण हे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट FRBM, तो ऍक्ट ब्रीच केलाय का? तो पण एक विचार करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यात शेवटचा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात बघा तुम्ही, त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळे आम्ही आज योजना मांडलेल्या आहेत, आता हाय पॉवर कमिटी बसून ह्याचं रॅशनलायझेशन आणि इव्हॅल्युएशन होईल. म्हणजे तुम्ही न विचार करता हे सगळं बनवलेलं आणि घोषणा केलेल्या आहेत. आता ह्याच्यावर विचार होणार की खरोखर ह्या स्कीम्स कुठच्या करू शकतात की कुठच्या नाही. FRBM नावाचा कायदा आहे. काल अधिसनाच्या योजनांचे पाऊस पडलेला आहे असं म्हणता, आपण काय सांगा? तर पाऊस पडलेला आहे, पण सगळ्यांकडे छत्र्या आहेत, कोणी भिजलेलं नाहीये. महाराष्ट्र भिजू शकत नाही. पण आपण पाहताय, पाऊस पडत जरी असला, कितीही खोटे हे बोलले तरी येरे येरे पावसा तुला देतो पैसा असं होणार नाही. कोई शब्द ही नहीं है, गाजर बजट है, बोलने जैसे कुछ है ही नहीं, सबको लुभाने के लिए है. भाजपा की हार होने वाली है, इसलिए जो पैसा है भी नहीं उसे भी पता है. एकूणच धारावीचा त्या ठिकाणी देखील या अगोदर विरोध झाला. आता या पुनर्वसनाच्या जागांसंदर्भात तुम्ही आता नाही, एक मिनिट, विरोध कशाला होता हे तुम्ही समजून घ्या. बघा, आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे, ताईंची देखील भूमिका आणि ताईंची देखील एफर्ट्स तिथे की पुनर्विकास झाला पाहिजे. प्रत्येक स्लम सोसायटीमध्ये आमचं म्हणणं आहे की पुनर्विकास झाला पाहिजे, घरं हक्काची आणि चांगली मिळालीच पाहिजे. पण हे होत असताना जे विकास करत आहेत त्यांना तुम्ही किती सवलती देताय, त्या सवलती मुंबईला खाऊन टाकतील का, ह्याला आम्हाला विरोध करायचा. इतक्या जमिनी घेतल्याचा देखील तुम्ही, इतक्या जमिनी का, असा प्रश्न आता नक्कीच. आणि आपल्याला आठवत असेल, पियुष गोयल साहेबांना तर सगळ्या झोपडपट्टीवासियांना मिठ्या घरांमध्ये पाठवायचं, हे त्यांचं स्वप्न आहे. आदित्य, राजनगर पिता पुत्र आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंना भेटण्याकरता आले होते, त्यांनी ते नाकारला. माझ्या तरी कानावर अशा चर्चा आलेल्या नाहीयेत, पण अनेक लोक संपर्क साधू इच्छितात. पण आम्ही आधीच सांगितलेलं की गद्दारांना आमच्या पक्षात जागा नाही. आदित्य, चुनाभट्टी इथे एक बोगदा आहे, त्याच्या पण गळती सुरू आहे मोठ्या प्रमाणात. 2 दिवसात पाऊस पडलेला आहे. गलती कुठे कुठे सुरू आहे आपण जरा लक्षात घ्या ना. म्हणजे हे गलती सरकार, डबल गलती सरकार झालेलं आहे. काल दिल्लीत ते छत पडलं, जबलपूरमध्ये छत फाटलेलं आहे. सगळं सोडा, म्हणजे जे आम्हाला वाटलं होतं की भगवान श्रीरामाचं, रामलल्लाचं जे मंदिर आहे
ते तरी इथे नीट बनवतील आणि त्याच्यातून काही उलटसुलट करणार नाही. तिथे देखील भाजपने घोळ केलेला आहे, तिथे पण गलती सुरू झालेली आहे. अयोध्येचे रस्ते आज तुंबलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहताय की एक प्रकारचं देशभरात विद्यार्थ्यांना देखील, काल राहुलजींनी जो विषय घेतला, राहुल गांधीजींनी विषय घेतला, स्टुडंट्सवर बोलू दिलंच नाही. ठीक आहे, अटल रोड आणि कोस्टल सेतूवर आता कोस्टल रोडचं पूर्ण कधी होणार सांगा. आमचं जर सरकार असतं तर MTHL ज्याला अटल सेतू यांनी नाव दिलेलं आहे, ऑक्टोबर 2023 ला पूर्ण झालं असतं आणि तेही खड्डेविना. वरळी शिवडी कनेक्टर काल सांगितलं 57%, आमचं सरकार असताना 50% होतं, म्हणजे 2 वर्षात 60% काम झालंय, 7च. कोस्टल रोड आम्ही डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार होतो, यांचं किती झालं? ठीक आहे, पूर्ण कधी होणार सांगा. आमचं जर सरकार असतं तर MTHL ज्याला अटल सेतू यांनी नाव दिलेलं आहे, ऑक्टोबर 2023 ला पूर्ण झालं असतं आणि तेही खड्डेविना. वरळी शिवडी कनेक्टर काल सांगितलं 57%, आमचं सरकार असताना 50% होतं, म्हणजे 2 वर्षात 60% काम झालंय, 7च. कोस्टल रोड आम्ही डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार होतो, यांचं किती झालं? ठीक आहे, शॉर्ट्स घे रे, मोबाईल ह्यांचा घे ना, ह्यांचा घे ना. तू चीफ मिनिस्टर आहे, तिथे पहिलं मी तू इलिगल चीफ मिनिस्टर. सब दाखवते आदित्य दाखवते आदित्य जरा पॅड आहे का कोणाकडे? आदित्य दाखवा पोस्ट कार्ड आदित्य पोस्ट कार्ड दाखवा. तू खोके चीफ मिनिस्टर. हे बघा, हा दाखवा आदित्य दाखवा ठीक आहे, आदित्य दाखवा आदित्य हे पण आहे तिथे, सगळे आहे. अरे मुलांना नको आणू, ते परत वेगळं होतं. या तू इकडं. ते चिमटतील बाबा. चिमटते आदित्य पोस्ट कार्डवर काय आहे? हे पोस्टकार्ड घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आहे की आमचा महाराष्ट्र लुटू नका. इथे पण आहेत, पुढे पण आहेत. चलो. काही आपण पकडे हुए काही आपण आज या ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे. मतदारसंघामध्ये या अगोदर तुम्ही स्वाक्षरी मोहीम देखील घेतली, वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन सुरू आहेत, मात्र अजूनही हा प्रयत्न रेटून येण्याचा आहे. बिलकुल, आज आम्ही जे आहे ते पोस्टकार्ड पाठवत आहोत. मी देशाच्या प्राईम मिनिस्टरांना पोस्टकार्ड पाठवलं ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, आणि यासाठी मी हे पोस्टकार्ड पाठवत आहे कारण आपण जर बघाल तर आजूबाजूला या ठिकाणी जवळपास 800 ते 1000 झाड आहेत आणि 100 ते 120 वर्षापूर्वीची झाड आहेत. इथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे की इथे या ठिकाणी एक पब्लिक गार्डन ठेवलं पाहिजे आणि स्थानिकांची डिमांड सरकारने ऐकली गेली पाहिजे, ही आमची मागणी त्या ठिकाणी आहे. धारावी प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये सातत्याने बोललं जाते. धारावीच्या प्रोजेक्टला जो आहे तो डेव्हलप करावा, हा आम्ही संकल्पना मांडली 2004 मध्ये. 2000 आधी तसे म्हाडाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट सुरू झाली, मग 2018 ला टेंडर झालं, त्यालाही कोणी विरोध केला नाही.
नंतरच्या काळामध्ये आम्ही ह्यासाठी विरोध करत आहोत की ज्या तऱ्हेने टेंडरच्या कंडिशन बदलल्या गेल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युप्युलेशन झालं. मग नंतरच्या काळामध्ये डीसी रूल मध्ये बदलाव झाले आणि हे सगळे डीसी रूल जे बदलले गेले ते फक्त एका व्यक्तीच्या फायद्यासाठी बदलले गेले. त्याच्यामधला कुठलाच फायदा हा धारावीकरांना झाला नाही. जेव्हा की धारावीची डेव्हलपमेंट होत असताना धारावीच्या लोकांना धारावीत डेव्हलपमेंट मिळाली पाहिजे. इन सिटू जसं सांगितलं तसं प्रोजेक्ट आहे, तिथेच त्यांना ट्रान्झिट कॅम्प मिळाले पाहिजे, तिथेच त्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, ही संकल्पना मांडली गेली होती. 350 एरिया हा पूर्वीपासून त्यांना मिळत होता, तोच एरिया मिळत आहे. उलटा आम्हाला एका कोपऱ्यात स्क्वीज करण्याचं काम झालं आणि आमच्या 7 लाख लोकांना म्हणजे जवळपास 1 ते 1.5 लाख घरांना जे आहे ते कुठे मुलुंड जकात नाका त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड ही जमीन आता जिथे आपण आहोत कुर्ला मदर डेअरी असं काय काय सांगून मुलुंड जकात नाका असेल, त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड असेल, त्या ठिकाणी मिठागराच्या जमिनी असतील, ही मदर डेअरी असेल, देवनार असेल, बीकेसीचे काही भाग असेल, ह्या जमिनी हडपण्याचा डाव चाललेला आहे. बरं हा डाव होत असताना या जमिनी रेडी डेटनरच्या ज्या आहेत त्या 25% दराने देण्याचं काम झालेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की धारावीच्या लोकांना धारावीत घर मिळालं पाहिजे आमची मागणी आहे, त्यांना ट्रान्झिट कॅम्प तिथे मिळाला पाहिजे ही मागणी आहे. मग ह्या जमिनी कशासाठी घेतल्या जातात? ह्या जमिनीच्या माध्यमातून कमी दरात जमिनी घ्यायच्या, प्राईम स्पॉटच्या जमिनी ज्या आहेत त्या स्वतःच्या एका मित्राला गिफ्ट करायचा आणि यासाठी स्थानिक आमदार सांगतात की आम्ही मंत्री महोदयांना भेटलो. आता माझा त्यांना प्रश्न असा आहे की मंत्री महोदयांना लगेच स्टे द्यायला पाहिजे होतं GR वर. माननीय मुख्यमंत्री महोदयांपेक्षा राज्याचे मंत्री मोठे आहेत का? पण मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी प्राधिकरण केलं आणि त्याच्यावरती जाऊन दुग्ध विकास आणि महसूल मंत्र्यांनी हा GR काढलेला आहे. त्यामुळे हा GR त्वरित रद्द कराव्या. ह्या प्राईम स्पॉटच्या जमिनी ज्याच्यावर मुंबईकरांचा हक्क आहे या सरकारच्या जमिनी. दुर्दैवाने काय झालं माहितीये का, आता जो जमीन सरकारी है वो अदानी की असं मुंबईमध्ये व्हायला लागलेलं आहे. आज सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्ही माझ्या विभागामध्ये भारतनगर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला माहितीये की एअर इंडिया कॉलनी आहे, MSRDC ची जमीन आहे आणि आता आपण मदर डेअरी मध्ये आहोत. म्हणजे मुंबईच्या सगळ्या मोठ्या प्राईम स्पॉटच्या जागा मुंबईकरांच्या हक्काच्या जागा हिरकून घेण्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी आमचा लढा सातत्याने सुरू राहील. रस्त्यावरचं हे आंदोलन आहे मध्ये केंद्रात दिल्लीमध्ये हा आवाज उचलला 100%. मी तर दिल्लीमध्ये हा आवाज उचलणारच आहे, येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल बोलणारच आहे. पण ही लढाई लोक चळवळीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे, कारण शेवटी लोकांचा सहभाग होणं, लोकांनी आणि हे सगळे निर्णय जे आहेत ना राज्य सरकारने घेतलेले आहेत, राज्य सरकारने त्वरित ह्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आणि या जमिनी पुन्हा एकदा ज्या आहेत त्या वारणी माझं सांगणे महसूल मंत्र्यांना की त्वरित हा GR रद्द करावा, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करावं आणि जे सातत्याने आमदार सांगतात मी त्यांचा उल्लेख करताय, मी तर मिहीर कोटेजा असतील, सोमय्या असतील आणि इथले मंगेश कुडाळकर असतील, यांना तर मी आवाहन करते की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सांगावं देशाच्या प्राईम मिनिस्टरांना, मुख्यमंत्री महोदयांना सांगायला. काल लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आहे, त्याच्यावर एक लाडकी आणि त्याच्यावर लाडकी बहीण त्याच्यावर काही अटी शर्ती आहे आणि त्या अटी शर्ती लोकांना फायदा भेटणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, पहिलं तर माझं म्हणणं आहे लेक लाडकी योजना केली तिचं काय झालं? कारण मागच्या काळामध्ये मला आठवतंय की आम्ही सुकन्या सुरू केली, त्याला बदलून पुन्हा मग आमची लेक भाग्यश्री आणली, भाग्यश्रीला चेंज करून लेक लाडकी योजना आणली. त्याची लाभार्थी किती झाले याची मला एकदा संख्या उपलब्ध करून द्यायला सांगा राज्य सरकारला, कारण मी हा प्रश्न विधानसभेत सुद्धा त्यावेळी आमदारांना विचारला होता. याच्यामध्ये लाभार्थीची संख्या बघितली तर न्यूनतम आहे. आता ही योजना नव्याने जाहीर केली इलेक्शनच्या 3 महिन्याआधी. तुम्हाला जर योजना करायची होती तर 2-2.5 वर्षापासून तुमचं सरकार आहे ना, पण तुम्ही या 3 महिन्याआधी का केली? तुम्हाला लोकांना वाटलं की लोक विसरले असतील, पण लोक विसरलेले नाहीयेत. ज्यावेळी गॅसची किंमत 1200 रुपये झाली होती ना, त्याच हाऊस मध्ये आम्ही सांगितलं होतं की सगळ्यात पहिले तुम्हाला मदत करायची असेल तर गॅस महिलांसाठी राजस्थानने 500 रुपयात केलेला आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते तेलंगणामध्ये असेल किंवा कर्नाटकामध्ये असेल 2000 रुपये अकाउंट मध्ये महिलांच्या टाकतायत. आणि आम्ही ज्या वेळेला सांगितलं की न्याय देणार, त्या न्याय मध्ये आम्ही 8,500 रुपये महिना सांगतोय, वर्षाला 1 लाख रुपये सांगतोय महिलांच्या नावाने देण्याची. तुम्ही स्वतःच काय नवीन आणलं? तुम्ही असं आहे की आम्ही विसरलेलो नाही की महिलाच्या बाबतीमध्ये तुमचं धोरण काय आहे. महिला मंत्री करायला तुम्हाला फुरसत नव्हती, सांगा ना तुम्ही मला. या मंत्रिमंडळामध्ये किती दिवस महिला नव्हती? त्याच्यामध्ये शिवसेना आणि बीजेपीने तो एकही महिला मंत्री केलेली नाहीये. त्यामुळे त्यांचं किती उदासीन धोरण महिला बाबतीत हे मी सांगायची गरज नाही. मनुवाद मानणाऱ्यांकडून काय अपेक्षा करू शकतात? आज त्यांनी सांगितलं की 3 सिलेंडर जे आहेत फ्री असणार आहे वर्षात, काय सांगत त्याच्याबद्दल महिलांना? नाही, आता ते इलेक्शन आलंय ना, इलेक्शन आल्याने बजेट मला आता कळलंच नाही. मी ऐकत होते, मी मगाशीच बोलले की एवढा पाऊस झालाय की एकनाथ शिंदेना स्वतःच माहिती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते पुढे घेऊन कसं जायचं. कदाचित त्यांना पूर्ण खात्री आहे की ते येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत. आणि म्हणून हा जो त्यांनी दाखवलेला आहे ना, हा मला असं वाटतं की तो एक म्हणतात ना की एक मुखवटा. आणि मला माहिती आहे की ज्यांनी सांगितलं होतं की 400च्या पार आम्ही येणार, त्यांना जनतेने दाखवलं की तुम्ही कुठपर्यंत येऊ शकता. एके काळी मोदी सरकार म्हणणाऱ्यांना आता NDAचं सरकार म्हणावं लागलं. त्यामुळे बघू 3 महिन्यानंतर आम्ही याची उत्तर तुम्हाला नक्की देऊ. पांडेजी बोलतो.
लोक चळवळीचा